हॅलो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धसूत्री विभाजन भाग 1 हा पूर्ण केला होता. यामध्ये 4 टप्पे होते. पूर्वावस्था 1, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1. अंत्यावस्था 1 च्या शेवटी आपल्याला एका पेशीपासून ज्या पेशीची द्विगुणित गुणसूत्रांची संख्या 4 होती त्यापासून 2 पेशी मिळाल्या होत्या ज्याच्या एकगुणित गुणसूत्रांची संख्या 2 होती. आणि इथे आपण अर्धसूत्री विभाजन भाग 1 पूर्ण केला होता. आणि आता आपण अर्धसूत्री विभाजन भाग 2 किंवा मायोसिस 2 कसा असतो हे बघूया. चला तर आपण आपल्याला लक्षात राहावं म्हणून ही अंत्यावस्था 1 इथपासून सुरू करूया. अंत्यावस्थेमध्ये डीएनए त्याचं गुणसूत्र स्वरूप सोडून क्रोमॅटिन स्वरूपात आला होता. केंद्रकावरण पुन्हा तयार व्हायला सुरुवात झाली होती आणि परिकल विभाजन किंवा सायटोकायनेसिस होऊन आपल्याला 2 पेशी मिळाल्या होत्या. आता तुम्ही विचार कराल की अरे सूत्री विभाजनानंतर आपण पुन्हा इंटरफेज मध्ये गेलो होतो. तर या अर्धसूत्री विभाजनाच्या 2 टप्प्यांमध्ये काही विश्रांतीचा वेळ असतो का? तर याचं उत्तर आहे की हो, थोडासा वेळ असतो. एक विश्रांतीचा कालावधी असू शकतो ज्यामध्ये ही पेशी इंटरफेज 2 या अवस्थेमध्ये जाऊ शकते, पण हे पेशीच्या प्रकारावर आणि प्रजातीवर अवलंबून आहे. पण हे शक्य आहे, अशक्य आहे असं नाही. आणि आपण या इंटरफेज 2 ला एक विश्रांतीचा कालावधी म्हणून बघू शकतो. यानंतर अर्धसूत्री विभाजन भाग 2 किंवा मायोसिस 2 सुरू होतो, ज्यामुळे आपलं अर्धसूत्री विभाजन पूर्ण होतं. आता विचार करा बरं, याची पहिली अवस्था काय असेल? तर याची पहिली अवस्था असेल पूर्वावस्था 2 किंवा प्रोफेज 2. आता आपल्याला इथे 2 पेशी मिळालेल्या आहेत, त्यामुळे या दोन्ही पेशींचं अर्धसूत्री विभाजन भाग 2 कसा होतो हे आपण बघूया. तर ही एक पेशी आहे आणि ही दुसरी पेशी आहे. पूर्वावस्थेमध्ये काय झालं होतं? तर आपलं केंद्रकावरण नाहीसं व्हायला सुरुवात झालं होतं. हेच या दोन्ही पेशींमध्ये घडेल आणि डीएनएचं वलीभवन होऊन ते त्याच्या गुणसूत्र स्वरूपात आले होते. या वडिलांकडून आलेल्या गुणसूत्रावर थोडासा भाग आईकडून आलेल्या गुणसूत्राचा होता, जे पूर्वावस्था 1 मध्ये घडलं होतं. आणि हे गुणसूत्र त्याच्या गुणसूत्र बिंदूवर जोडलेलं असेल. आणि हे आहे आईकडून आलेलं लहान गुलाबी गुणसूत्र. आता पारगमनाची ही स्थिती आईकडून आलेल्या मोठ्या गुलाबी गुणसूत्राबाबत झाली होती, ज्यावर वडिलांकडून आलेल्या गुणसूत्राचा छोटासा भाग आला होता आणि ते त्याच्या गुणसूत्र बिंदूवर जोडलेलं आहे. आणि हे दुसरं वडिलांकडून आलेलं लहान निळं गुणसूत्र हे त्याच्या गुणसूत्र बिंदूवर जोडलेलं आहे. आता या 2 लहान गुणसूत्रांमध्ये कदाचित पारगती झाली नाही आहे, त्यामुळे ही गुणसूत्रे आपण जशी होती तशीच काढली आहे. पूर्वावस्थेमध्ये अजून काय झालं होतं? तर सेंट्रोझोम्सनी त्याची प्रतिकृती बनवली होती. तर दोन्ही पेशींमध्ये आपण आता 2 सेंट्रोझोम्स काढूया. आता तुम्ही बघू शकता की ही पूर्वावस्था 2 अर्धसूत्री विभाजन भाग 1 ची पूर्वावस्था आणि सूत्री विभाजनाच्या पूर्वावस्थेसारखीच आहे. म्हणजे डीएनएचं वलीभवन होऊन ते त्याचं क्रोमॅटिन स्वरूप सोडून गुणसूत्र स्वरूपात आलेले आहेत. केंद्रकावरण नाहीसं व्हायला सुरुवात झाली आहे आणि सेंट्रोझोम्सनी त्याची प्रतिकृती बनवलेली आहे. ही झाली आपली पूर्वावस्था 2. आता पुढची अवस्था काय असेल बरं? बरोबर, पुढची अवस्था आहे मध्यावस्था 2 किंवा मेटाफेज 2. आपण या 2 पेशी काढूया. मध्यावस्थेमध्ये काय झालं होतं? तर सेंट्रोझोम्स हे पेशीच्या 2 विरुद्ध टोकांना गेले होते. आपण आधी ते काढण्यापासून सुरुवात करूया. दोन्ही पेशींमध्ये आपण सेंट्रोझोम्स काढूया. हे 2 विरुद्ध टोकांना स्थलांतरित झालेले आहे आणि केंद्रकावरण नाहीसं झालं आहे, त्यामुळे आपल्याला ते पुन्हा काढायची गरज नाही. माझी गुणसूत्रे ही पेशीच्या मध्यभागी एका रेषेत यायला सुरुवात झाली होती. आपण आता गुणसूत्रे काढूया. हे आहे एक निळं गुणसूत्र आणि हे दुसरं गुलाबी गुणसूत्र. तर दुसऱ्या पेशीमधली सुद्धा गुणसूत्रे काढूया. हे एक गुलाबी गुणसूत्र आणि दुसरं निळं गुणसूत्र. अजून काय झालं होतं आठवा बरं? तर लवचिक प्रथिनांच्या धाग्यांचं किंवा तूर्कतंतूंचं एक जाळं बनायला सुरुवात झाली होती. तर हेच जाळं दोन्ही पेशींमध्ये बनेल, जे दोन्ही सेंट्रोझोम्सला आणि गुणसूत्रांच्या गुणसूत्र बिंदूवर जोडलेलं असेल.
ही झाली आपली अर्धसूत्री विभाजन भाग 2 ची मध्यावस्था 2। यामध्ये आपली गुणसूत्रे पेशीच्या मध्यभागी एका रेषेत आली आहेत, सेंट्रोझोम्स पेशीच्या 2 विरुद्ध टोकांना गेले आहे आणि तूर्कतंतूंचं एक जाळं बनलेलं आहे। आपण आता पुढच्या अवस्थेसाठी तयार आहोत। पुढची अवस्था काय असेल बरं? तर पुढची अवस्था आहे पश्चावस्था 2 किंवा एनाफेज 2। यामध्ये काय होतं? ही अवस्था सूत्री विभाजनाच्या पश्चावस्थेसारखीच आहे। म्हणजेच आपण पुन्हा आपल्या 2 पेशी काढूया आणि सूत्री विभाजनाच्या पश्चावस्थेसारखी ही पश्चावस्था आहे असं आपण म्हटलं। हे आहेत माझे दोन्ही सेंट्रोझोम्स जे पेशीच्या 2 विरुद्ध टोकांना आहे आणि ही पश्चावस्था अर्धसूत्री विभाजन भाग 1 ची पश्चावस्था 1 यासारखी नाही आहे। म्हणजेच यामध्ये हे गुणसूत्र जे 2 अर्धगुणसूत्रांनी बनलेलं आहे हे तुटेल आणि हे एक अर्धगुणसूत्र एका दिशेला ओढल्या जाईल तर दुसरं अर्धगुणसूत्र दुसऱ्या दिशेला ओढल्या जाईल। म्हणजेच ही पश्चावस्था सूत्री विभाजनाच्या पश्चावस्थेसारखी आहे। चला तर आपण ही गुणसूत्रे काढूया। हे आहे माझं एक अर्धगुणसूत्र, म्हणजेच हे पूर्ण एक निळं गुणसूत्र तुटलं आहे आणि त्याच्यामध्ये असलेले 2 अर्धगुणसूत्र वेगवेगळ्या दिशांना ओढल्या गेले आहेत। हा आहे त्याचा दुसरा भाग। हीच गोष्ट या छोट्या असलेल्या गुलाबी गुणसूत्राबाबत पण होईल। म्हणजेच एक गुणसूत्र वरच्या दिशेला जात आहे तर दुसरं गुणसूत्र खालच्या दिशेला जात आहे। पण हे अशाच प्रकारे घडेल हे आवश्यक नाही। काही वेळेस असंही होऊ शकतं की हा भाग खालच्या दिशेला खेचला गेला आहे तर हा भाग वरच्या दिशेला खेचला गेलेला आहे। हेच या दुसऱ्या पेशीमधल्या गुणसूत्रांबाबत होईल। हे एक गुणसूत्र तुटेल आणि यामध्ये असलेले 2 अर्धगुणसूत्र 2 वेगवेगळ्या दिशांना खेचल्या जातील। हे आहेत गुलाबी गुणसूत्राचे 2 भाग आणि तसंच हे निळ्या गुणसूत्राचे 2 भाग। एक वरच्या दिशेला खेचला गेला आहे तर एक खालच्या दिशेला खेचला गेला आहे। आणि हे ओढण्याचं किंवा ढकलण्याचं काम कोण करताय? तर तूर्कतंतूंचं तयार झालेलं जाळं जे दोन्ही सेंट्रोझोम्सला आणि गुणसूत्रांच्या गुणसूत्र बिंदूला जोडलेलं आहे। ही आहे सूत्री विभाजन भाग 2 ची पश्चावस्था 2। आता आपण पुढच्या अवस्थेत जायला तयार आहोत। तर पुढची अवस्था काय असेल? पुढची अवस्था आहे अंत्यावस्था 2 किंवा टेलोफेज 2, जिथे या दोन्ही पेशींचं परिकल विभाजन किंवा सायटोकायनेसिस होऊन या 2 पेशींच्या 4 पेशी बनतील। ही आहे माझी एक पेशी आणि ही आहे दुसरी पेशी। तुम्ही बघू शकता या दोन्ही पेशींमध्ये मधोमध खाच तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की अंत्यावस्थेमध्ये पूर्वावस्थेमध्ये जे झालं आहे त्याच्या अगदी विरुद्ध व्हायला सुरुवात होते। म्हणजेच हा DNA त्याचं गुणसूत्र स्वरूप सोडून क्रोमॅटिन स्वरूपात यायला सुरुवात होईल आणि उलगडायला सुरुवात होईल। तर हे आहे माझं निळं गुणसूत्र आणि हा आहे त्या गुणसूत्राचा दुसरा भाग। तसंच हे आहे माझं गुलाबी गुणसूत्र आणि हा त्याचा दुसरा भाग। हेच या दुसऱ्या पेशीमध्ये सुद्धा काढूया। हे आहे माझं गुलाबी गुणसूत्र, हा त्याचा दुसरा भाग आणि हे आहे माझं छोटं असलेलं निळं गुणसूत्र आणि हा त्याचा दुसरा भाग। आणि काय होईल बरं? तर केंद्रकावरण पुन्हा तयार व्हायला सुरुवात होईल। हे या 4ही पेशींमध्ये होईल आणि हे तूर्कतंतू किंवा लवचिक प्रथिनांचे धागे नाहीसे होतात। म्हणजेच ते आपल्याला इथे काढायची गरज नाही। काय राहिलं आहे? अरे सेंट्रोझोम्स काढायचे राहिले की सेंट्रोझोम्स काढूया आपण केंद्रकावरणाच्या बाहेर। आणि सगळ्यात शेवटी आपलं परिकल विभाजन किंवा सायटोकायनेसिस होऊन आपल्याला या 2 पेशींपासून 4 पेशी मिळतील। आणि आपण अशा 2 पेशींपासून सुरुवात केली होती ज्यामध्ये एकगुणित गुणसूत्रांची संख्या 2 होती। तर आपल्याला अर्धसूत्री विभाजन भाग 2 च्या शेवटी अशा 4 पेशी मिळालेल्या आहे ज्यामध्ये एकगुणित गुणसूत्रांची संख्या 2 आहेत। म्हणजेच गुणसूत्रांची संख्या राखल्या गेली आहे। म्हणजेच हे जवळपास सूत्री विभाजनासारखं नाहीये का? कारण आपली गुणसूत्रांची संख्या राखल्या गेली आहे। लक्षात ठेवा काय आपण अर्धसूत्री विभाजन अशा एका पेशीपासून सुरू केलं होतं ज्यामध्ये द्विगुणित गुणसूत्रांची संख्या 4 होती। आपल्याला अर्धसूत्री विभाजन भाग 1 च्या शेवटी अशा 2 पेशी मिळाल्या होत्या ज्यामध्ये एकगुणित गुणसूत्रांची संख्या 2 होती।
म्हणजे आपण द्विगुणित गुणसूत्रांपासून एकगुणित गुणसूत्रांपर्यंत पोहोचलो होतो। आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2 च्या शेवटी आपल्याला या 2 पेशींपासून अशा 4 पेशी मिळालेल्या आहे ज्यामध्ये गुणसूत्रांची संख्या राखल्या गेली आहे। म्हणजेच आपण एकगुणित गुणसूत्रांच्या संचापासून एकगुणित गुणसूत्रांच्या संचापर्यंतच पोहोचलो आहे। म्हणूनच अर्धसूत्री विभाजन भाग 2 किंवा मायोसिस 2 ची तुलना अनेकदा सूत्री विभाजन किंवा मायटोसिसशी केली जाते। आणि ह्या तयार झालेल्या पेशी युग्मक आहेत किंवा गॅमिट्स आहेत। म्हणजेच ही जर शुक्राणू पेशी असेल तर ही अंडपेशीमध्ये मिसळेल आणि त्याचं फलन होऊन आपल्याला युग्मनज मिळेल। आणि यामध्ये एकगुणित गुणसूत्रांचा संच असल्यामुळे या 2 युग्मकांचं जेव्हा फलन होईल तेव्हा आपल्याला युग्मनजामध्ये पाहिजे असलेला द्विगुणित गुणसूत्रांचा संच मिळू शकेल। म्हणजेच आपण जर मनुष्याबाबत बोलत असू तर ही जर शुक्राणू पेशी आहे ज्यामध्ये 23 गुणसूत्रे आहेत, ती दुसऱ्या अंडपेशीमध्ये मिसळेल ज्यामध्ये 23 गुणसूत्रे असतील, त्या दोघांचं फलन होईल आणि आपल्याला एक युग्मनज मिळेल ज्यामध्ये 46 गुणसूत्रे असतील। आणि हे सगळं आपल्याला लैंगिक प्रजननामध्ये किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जास्तीत जास्त विविधता किंवा व्हेरिएशन मिळावं यासाठी सुरू आहे। तर आता तुम्हाला अर्धसूत्री विभाजन भाग 2 समजला असेल। अर्धसूत्री विभाजन भाग 2 च्या 4 अवस्था आहेत: पूर्वावस्था 2, मध्यावस्था 2, पश्चावस्था 2 आणि अंत्यावस्था 2। अर्धसूत्री विभाजन भाग 2 च्या शेवटी आपल्याला अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये मिळालेल्या 2 पेशींपासून 4 जन्य पेशी मिळतात ज्यामध्ये गुणसूत्रांची संख्या राखलेली असते। या व्हिडिओसाठी इतकंच। धन्यवाद।